काळजात सुगंध वेध स्वप्न साजिरे पेरता कसे घन जरा वरी मोगरा वाटे मोगरा काळजात सुगंध वेध स्वप्न साजिरे पेरता कसे घन जरा वरी मोगरा वाटे मोगरा. मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन लागेल. आणि अलाइट मोशनचे प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या साईटवरती भेटून जातील. तिथून तुम्ही इझिली ते लिंक इनपुट करू शकता. जर लिंक इनपुट होत नसतील तर मला इंस्टाला DM करा. तसंच मी तुम्हाला XML फाईल पण दिलेली आहे. XML फाईल इथून तुम्ही वरती अपलोड करायचे, नंतर ते प्रोजेक्ट येऊन जातील. पण तिथं तुम्हाला फक्त ऑडिओ गाणं वगैरे तुम्हाला मॅन्युअली लावावं लागेल. ठीक आहे. तर ते सोपं आहे, तुम्ही ते लावू शकता. कारण की तुम्ही खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून अलाइट मोशनचा वापर करत आहेत, म्हणून तुम्हाला तेवढं तर समजूनच जाईल. आता सगळ्यात पहिले तुम्ही कसं हे करून तुम्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचे. होत नसतील तर इंस्टाग्रामला DM करा, मी तुम्हाला सगळं माहिती देईल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट ओपन करायचे. आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे ऑलरेडी मी तुम्हाला खाली बॅकग्राऊंड वगैरे ग्रुप वगैरे लावून दिलेले. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, ग्रुपमध्ये फोटो लावायचे आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला खाली एक फोटो लावायचे. आणि बॅकग्राऊंडच्या फोटोची ऑपॅसिटी कमी करायची. कसं करायचं सगळं नीट बघा. ठीक आहे एकदा. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, इथे सुरुवातीला यायचे, ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि ते एकदम सुरुवातीला यायचे. इथे प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आणि इथून तुम्ही एक तुमचा जो फोटो घ्यायचा असेल व्हिडिओसाठी तर तो फोटो घ्यायचा. जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे. फोटो तर शेवटपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोची जी काही लेअर आहे तर याला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे, म्हणजे फोटोला खाली घेऊन घ्यायचे. नंतर मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन 3 नंबरचा करून ते क्लिक करून थोडंसं झूम आउट वगैरे करून इथं बराबर ॲडजस्ट करून घ्यायचे. जसं तुमचा फोटो ठीक वाटेल तसं तुम्ही ॲडजस्ट करून लावून घ्यायचे. नंतर परत बॅक यायचे, सुरुवातीला यायचे इथं आणि प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. हाच फोटो परत तुम्ही घ्यायचा आहे. आपला पहिला बीटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायची. तर हे बघू शकता आयकॉन, याच्यावरती क्लिक केला तर इथंपर्यंत ओढलं जाईल. नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी खाली जागा आहे इथं क्लिक करून ठेवायची आणि फोटोला या ग्रुपच्या खाली घ्यायचे फक्त. ठीक आहे. फक्त ग्रुपच्या खाली घ्यायचे मधोमध. नंतर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करायचे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये येऊन याची जी काही ऑपॅसिटी चेरीस आहे तर हिला इथून 40% कमी करायचे. ठीक आहे. सेम अशा प्रकारे तुम्ही ग्रुपमध्ये फोटो लावायचे आणि एक फोटो अशा प्रकारे खाली लावायचे आणि त्याची ऑपॅसिटी तुम्ही कमी करायचे. पटापट तुम्ही फोटो लावून घ्या. मी पटापट हे सगळे ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो. मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर इथंपर्यंत मी फोटो लावले बघू शकता ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली. तर तुम्ही अशा प्रकारे सगळे ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली तुम्ही अशा प्रकारे फोटो लावायचे आणि फोटोची फक्त बॅकग्राऊंडची जी ऑपॅसिटी तर इथून 40% करायची. ठीक आहे. जेणेकरून बराबर छान प्रकारे आपला फोटो पण दिसेल आणि मागचा कलर पण दिसेल बॅकग्राऊंडचा. ठीक आहे. आता इथंपर्यंत झालेले. आता पुढे यायचे तर हे लॅरिक्स तर हे सोडून द्यायचे. आता पुढे 23.7 सेकंदाच्या बीटमार्कवरती येऊन इथून प्लस बटनवरती क्लिक करून परत तुम्ही इथून जे आपले फोटो असतील तर ते फोटो लावून घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला फोटो इथं पुढच्या बीटमार्कपर्यंत ओढून लावून घ्यायचे. फोटो छोटा असेल तर वरती 3 डॉटवरती क्लिक करून पिन कम्पोजिशन एरिया नावावरती क्लिक करून झूम करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले पटापट तुम्ही सगळे जे बीटमार्क आहेत आपले तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही हे फोटो लावून घ्या. तर जसे की इथून बघू शकता सगळे बीटमार्क प्रमाणे मी इथून फोटो लावून घेतलेले आहेत. आता एवढं झालं. नंतर बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा. इथं जो फोटो याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे. परत बॅक येऊन आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि परत अशा प्रकारे पुढे यायचे 23.7 सेकंदाचे बीटमार्कवरती. आणि जे काही शेवटचे 3 फोटो आहेत तर हे 3 फोटोंना अशा प्रकारे एक एक करून इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. पटापट तुम्ही परत फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचे.
आता एवढं झालं, परत तुम्ही इथं 23.7 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. इथे इमोजी पिन दिलेली आहे, तरी तुम्ही अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि पिन दिले तर तुम्ही मध्यभागी किंवा वरती तुम्हाला जिथंही लावायचं असेल तिथं तुम्ही इझिली लावू शकता. ठीक आहे, नंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बनवू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कपल्ससाठी, ॲनिव्हर्सरीसाठी, तसंच तुम्ही स्वतःचे तुमचे जे फोटो असतील ते फोटो तुम्ही लावून तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता. गाणं पण खूप छान आहे, म्हणून तुम्ही सगळीकडे ती यूज करू शकता. ॲनिव्हर्सरीसाठी सुद्धा किंवा कपल व्हिडिओसाठी सुद्धा यूज करू शकता, किंवा सिंगल जे फोटो असतात आपले स्वतःचे ते तुम्ही यूज करू शकता व्हिडिओसाठी. तर तुम्हाला जसं व्हिडिओ बनवायचा असेल तसं तुम्ही बनवून घ्या आणि सिम्पलवरती शेअरवरती क्लिक करून इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा बाण दिसेल, याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं काय करायचे, खालची क्वालिटीची रेस तुम्ही फॉलो वाढून घ्यायची. यातून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी पण वाढवू शकता आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण एक्सपोर्ट करून घ्यायचे. नंतर तिथे तुम्हाला सेव्ह नाव दिसेल, सेव्ह नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.